शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे सेनेकडून आव्हान। परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर। आता राज्यसभेत परीक्षा। दोषी व्यक्तीला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि 50 लाखांचा दंड। E20 इंधनामुळे वाहनांमध्ये बिघाड झाल्याचा दावा केंद्राने फेटाळला। वाहनांच्या कार्यक्षमतेवर E20चा गंभीर परिणाम नाही, गडकरींची संसदेत माहिती। राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर बंदी। आजूबाजूच्या 50 मीटर परिसरातही निर्बंध। विद्यार्थ्यांसाठी सकस आहार मोहीम। कोल्हापुरात जोरदार पाऊस। राधानगरी धरण 99% भरलं। गडचिरोलीतही पूरपरिस्थिती। शाळा कॉलेजना सुट्टी, तर नाशिकमध्ये उद्या मुसळधार पावसाची शक्यता। प्रशासन हाय अलर्टवर। कॉमनवेल्थ स्पर्धेत नाशिकच्या दिलीप गावितची सुवर्ण अवघ्या 10.71 सेकंदाची नोंदवली वेळ। दिवसभरात भारताची 1 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांसह दमदार कामगिरी।